तत्कालीन समाजात वापरल्या जाणाऱ्या मुख्य पदार्थांच्या आधारावर इतिहासकारांनी काळांच्या वेगवेगळ्या टप्प्यांना नावं दिली. पाषाण युग, ब्रॉन्झ युग, ताम्रयुग, लोहयुग आणि स्टील युग. आज मात्र आपल्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर आपण प्लास्टिकचा उपयोग करतो. पॅकेजिंग असो किंवा शेती, आरोग्य असो किंवा उच्च तंत्रज्ञान, श्रीमंत असो किंवा गरीब, तरुण असो किंवा वयोवृद्ध, शहरी असो किंवा ग्रामीण, सगळेच त्यांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी प्लास्टिकवर अवलंबून आहेत. प्लास्टिकची ही लोकप्रियता आणि त्यांची उपयोगिता पाहता आजच्या युगाला प्लास्टिक युग असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे प्लास्टिकचा रोजच्या व्यावहारिक जीवनात उपयोग होत असतो आणि म्हणूनच या लवचिक पदार्थाचं नाव प्लास्टिक असं पडलं असावं. तसं पाहिलं तर प्लास्टिक चिवट आणि टिकाऊ तर असतंच, पण त्याचबरोबर ते हलकं आणि सोयीचंही असतं. ते सुरक्षित असून आरोग्यालाही अपायकारक नाही. तसंच प्लास्टिकचा पुन्हा वापर होऊ शकतो. प्लास्टिकच्या या अजोड गुणांमुळेच आजच्या आधुनिक युगाला प्लास्टिकने वेगळा अनोखा रंग दिला आहे. पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचा होणारा उपयोग आपलं लक्ष वेधून घेणार आहे. भारतात केवळ पॅकेजिंगसाठी 40% प्लास्टिक वापरलं जातं. टीन, ग्लास किंवा अॅल्युमिनियम यांच्या तुलनेत प्लास्टिक वजनाला हलकं असल्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या सुरक्षेबरोबरच त्याच्या ने-आण करण्यात इंधनाचीही बचत होते. पाण्यासाठी पेट बॉटल्स आणि पाउचेसमुळे पाणीजन्य रोगांचा धोकाही कमी होतो आणि आरोग्याच्या दृष्टीनेही आपण अधिक सुरक्षित होऊ शकतो. प्लास्टिकच्या या वैविध्यपूर्ण वापरामुळे रोजच्या वापरातल्या वस्तूंचं पॅकेजिंग आरोग्यदायक, किफायतशीर आणि भेसळमुक्त झालं आहे. रोजच्या रोज 4.5 कोटी लोकांना ताजं आणि शुद्ध दूध उपलब्ध करून देण्याचं श्रेय आज प्लास्टिकलाच द्यायला हवं. पूर्वी अर्ध्या लिटरच्या दुधाच्या बाटलीसाठी 450 ग्रॅमची काचेची बाटली वापरली जात असे. आज तेच दूध 2.5 ग्रॅमच्या प्लास्टिकच्या पिशवीतून येतं. दहा टनाची क्षमता असणाऱ्या ट्रक्समधून काचेच्या बाटल्यातून केवळ 5 मेट्रिक टन दूध नेलं जात असे. पण आज प्लास्टिकच्या पिशव्यांमधून 9.5 मेट्रिक टन दूध नेलं जाऊ शकतं. तेव्हा प्लास्टिकमुळे इंधनाची किती बचत होऊ शकते हे स्पष्ट दिसतंय. हिरव्यागार वनराईतून डोकावणारी सूर्याची सोनेरी किरणं जेव्हा सकाळच्या वेळी आपल्या नजरेस पडतात तेव्हा ते दृश्य मोठं विहंगम असतं. पण घरातल्या फर्निचरसाठी लाकडाचा अधिक उपयोग होत असल्यामुळे आपली जंगलं आता विरळ होत चालली आहेत. पण आता मात्र दरवाजे, पार्टिशन यासाठी लाकडाच्या जागी प्लास्टिकचा वापर होऊ लागल्या कारणाने लाखो वृक्षांचं संवर्धन होऊ शकलं ही आनंदाची बातमी आहे. कृषी क्षेत्रातल्या प्लास्टिकच्या उपयोगाने हे सिद्ध केलंय की प्लास्टिक पर्यावरणालाही उपकारक ठरू शकतं. शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी ग्रीनहाऊस कव्हरचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे ठिबक सिंचन योजनेतही शेतकऱ्यांना प्लास्टिकचा उपयोग होतोच. बागेतील छोटी रोपं वाढवणं आणि त्यांचं उन्हापासून संरक्षण करणं यासाठीही प्लास्टिकचा उपयोग केला जातो. आरोग्याच्या क्षेत्रात तर प्लास्टिकपासून कित्येक आधुनिक उपकरणं केलेली आपण पाहतो. सलाईनच्या बाटल्या, रक्ताच्या पिशव्या, युरिन कलेक्शन बॅग्स, कॅथेटर्स,
डिस्पोजेबल सिरिंज, ऑक्सिजन मास्क, आरोग्य क्षेत्रातल्या प्लॅस्टिकपासून तयार झालेल्या या अत्याधुनिक उपकरणांची यादी लांबलचक आहे. इतर व्यापक उपयोगात पोलिओग्रस्त लोकांना लागणारे कॅलिपर्स आणि स्प्लिंट्स आहेत, ज्यात हाय डेन्सिटी पॉलिथिलिनचा वापर केला जातो. या कृत्रिम उपकरणांनी या अपंगांच्या जीवनातही आशेचा एक नवा किरण आणला आहे. गेल्या 50 वर्षापासून प्लॅस्टिकची आपल्याला साथ आहे आणि दिवसेंदिवस त्याचे नवनवीन उपयोगही शोधले जात आहेत. दिवसेंदिवस प्लॅस्टिक अधिकाधिक इको फ्रेंडली होत आहे, परंतु प्लॅस्टिक बॅग आणि पॅकेजिंग याकडे मात्र संशयात्मक नजरेने पाहिलं जात आहे. पर्यावरण समस्यांना प्लॅस्टिकच कारणीभूत आहे. मानव आणि प्राण्यांच्या स्वास्थ्यासाठी हे हानिकारक आहे असंही म्हटलं जातंय. ही गोष्ट खरी आहे की आज हलक्या प्लॅस्टिक बॅग्स इकडे तिकडे उडताना दिसतात, किंवा कचरा उचलणारेही या बॅग्स उचलत नाहीत, कारण त्या बॅग्सना फारसे पैसेही मिळत नाहीत. आपण नागरिकच फक्त या प्लॅस्टिकच्या धोक्यापासून आपल्याला वाचवू शकतो. सगळ्यात आधी याचा चुकीचा उपयोग आपण बंद केला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करू शकतो, पण शेवटी कधीतरी या पिशव्यांना सुक्या कचऱ्याच्या डब्यात टाकलंच पाहिजे. जर आपल्या साफसफाईच्या पद्धती आपण बदलल्या, इकडे तिकडे कचरा टाकण्याच्या सवयी सोडल्या आणि वेस्ट मॅनेजमेंटची व्यवस्था सुधारली, तर प्लॅस्टिक बॅगमुळे आपली सोयच होईल आणि आपल्या पैशांचा योग्य उपयोगही होईल. अपुऱ्या माहितीमुळे काही लोक असं मानतात की प्लॅस्टिक बॅग जाळल्यामुळे विषारी असा कार्बन मोनॉक्साईड निर्माण होईल, हार्मोन्स प्रभावित होतील, आपल्या ग्रंथींना त्रास होऊन कॅन्सरही होण्याची शक्यता वर्तवली जाते. प्लॅस्टिक बॅग पॉलिथिलिनपासून बनतात, ज्यात केवळ कार्बन आणि हायड्रोजन असतो. जर याला नियंत्रित स्वरूपात जाळलं तर यातून केवळ कार्बन डायऑक्साईड आणि बाष्पच बनतं, जे आपल्या आजूबाजूच्या हवेतही असतं. आपण श्वास सोडतानाही तोच बाहेर सोडतो. कोणताही ऑर्गॅनिक पदार्थ, लाकूड, कागद, कापड या गोष्टी जाळल्यावरही हेच पदार्थ उत्पन्न होतात. लोकांचं असंही म्हणणं आहे की प्लॅस्टिकमुळे पावसात गटारं भरतात. खरं तर हा मुद्दा वादग्रस्त आहे. जर या गटारांवर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल, लोक यात अनेक वस्तू टाकतात, ज्यात प्लॅस्टिकचं प्रमाण खूपच कमी आहे. जेव्हा कचऱ्याची व्यवस्था कार्यक्षम आणि प्रभावी होईल, तेव्हाच प्लॅस्टिक एक श्रेष्ठ पदार्थ होऊ शकेल. सघन कचऱ्याच्या व्यवस्थापनातलं पहिलं पाऊल असेल की पुन्हा वापरता येणाऱ्या पदार्थांना वेगळं करणं. इंडियन सेंटर फॉर प्लॅस्टिक इन द एन्व्हायरमेंट ICPE स्वैच्छिक संघटना आणि नगर निगम प्रशासनासह मुंबईत घरातून प्रशिक्षित कचरा नेणाऱ्यांच्या सहाय्याने कचरा गोळा करण्याचं अभियान सुरू केलं आहे. कचरा व्यवस्थापनात 2 डब्यांची व्यवस्था सरळ आणि वेळ वाचवणारी आहे. यात एक डब्बा सुक्या कचऱ्यासाठी आणि दुसरा डब्बा ओल्या कचऱ्यासाठी. कचरा गोळा करणारे सुका कचरा मुख्य ठिकाणी आणतात आणि त्यातून प्लॅस्टिक वेगळं केलं जातं. ICPEत काम करणारे कचरा गोळा करणारे दर महिन्याला प्लॅस्टिक वेगळं करण्याच्या कामातून जवळजवळ 4,700 रुपयापर्यंत पैसे मिळवतात. कचऱ्यातून धन मिळवण्याचं हे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. साधारणपणे प्रत्येक प्रकारच्या सामान्य प्लॅस्टिकचा वापर पुन्हा होऊ शकतो आणि भारतासारखी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशात रिसायकलिंगची आवश्यकता आहे. आपल्या देशात म्युनिसिपल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये अनेक नवीन प्रयोग होत आहेत. उदाहरणादाखल सांगायचं तर हे मशीन म्युनिसिपल वेस्टमधून कागद आणि कचरा वेगळा करतं, ज्यातून कागदाचा लगदा आणि कातरलेलं प्लॅस्टिक मिळतं, ज्याचा पुढे अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. असं प्लॅस्टिक ज्याचा पुनर्वापर केला जात नाही त्याचाही उपयोग केला जातो.
बिट्युमनमध्ये एकत्र करून याचा उपयोग रस्ते बांधणीच्या कामात केला जातो. नागपुरातल्या रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या डॉ. अलका जळगावकर यांनी अशी एक व्यवस्था विकसित केली आहे ज्यात प्लास्टिक तरल हायड्रोकार्बन इंधनात परिवर्तित होऊ शकतं. त्याचा उपयोग व्यापारी स्तरावर होतो आहे. संपूर्ण जगात चालणाऱ्या शोध विकास कार्यातून कचरा व्यवस्थापनाची समस्या दूर होऊन एक लाभदायक असा उपायही यावर नक्की निघू शकेल. येणाऱ्या काही वर्षात प्लास्टिकचं उत्पादन अधिक टिकाऊ होऊ शकेल. आपल्या दैनंदिन जीवनात एक सुखद आणि क्रांतिकारी परिवर्तनही आणू शकेल. त्याचप्रमाणे दूर खेडेगावात राहणाऱ्या सामान्य जनतेलाही याचा लाभ नक्की घेता येईल.